हा झाला तडका. थोडं मिरची कमी आहे. अजून टाक ना. हे सम्या हो कापूस. तुझ्या आईला हे तुझ्या आईला. तुझ्या आईला तुझ्या पोरात गेलं का? कशाचं आणलं तर आईला ऐकलं नाही का? आवाज गेला नाही. तुझ्या गालाला पीठ लागलंय. काय काय गालाला पीठ लागलंय. इथं लागले का? इथं इथं ते गिरणीतलं. आईला मला एक प्रश्न पडलाय. गिरणी बनवणाऱ्यांना कसं डोकं लावलं असेल? कसं दळत असतील? त्यासाठी शाळेत यावं लागतंय, मग ठाव होतंय. हा येतो की. मला तर दिसत नाहीस. संजू दळाला येळ लागल. मी दळून ठेवतो, परत येऊन घेऊन जा. बर काका. ह्याच्या आईचं बुसनाळ. ह्याची गिरणीच बंद पडावी. ए खऱ्या आईला काहीतरी जुगाड लाव की गाड्या. कशाचा? संजय सोबत. ए बापू, ते चाले ना दे लागू नको. मग असं करू, तिच्या घरी जाऊ. कशाला? अभ्यासाला. तुम्ही दोघं अभ्यास करणार आणि मी तिच्याकडे बघत बसणार. अरे चल 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 ए चल सम्या म्हणू नको. चल अरे चल नको, चल नको. मी आहे. चल चल अरे नको अरे नको. चला काय मी आहे ना. अरे चल नको चल सम्या. चल चल चल. संजू आ गृहपाठ चालू आहे का? होय, तुझं झाला का? नाही, म्हणून तुझ्याकडे आला. ये मग. चालली कामाला? काय माहित नाही हो काकू. होय, हे त्या लक्षीचं पोरग आहे वाटतं.
हो. शाळेत जात नाहीस का? नाही नाही, म्हणजे जातो की. पुस्तकं कशी दिसणार हातात? पुस्तक होय, ह्या खऱ्यानं आणून दिलं नाहीत, मला आवडत आणलं. पुस्तक आणून दिलं नाहीत. होय, मला तर काही वाटत नाहीस माय शाळेत जातोस म्हणून. ए आई, जा बर तू अभ्यास करू दे. होय होय, लय अभ्यास करून दिवे लावणार आहेस. हम्म. तुला सांगतो, काल शाळेत गेलतो. हा. ए सम्या, इकडे का? इथंच मार खायचा नसल तर इकडे. का मारणार मला? तू त्या संजीपासून लांब राहायचं काय, नाहीतर असं मग तर फाईट करावंच लागेल. संजीपासनं दूर राहणं हे काय मला जमणार नाही, पण सगळ्यासमोर तमाशा नको. चल कुठेतरी लांब जिरून घेऊ. चल. सम्या, तुझ्या आईला काय गरज होती का? खऱ्या लयच रागात दिसायला. मला वाटलं येणार नाही, हा तर तयारच होऊन आलाय. पण आता महाग सरकून पचका नाही करून घेणार. काय हिरो, फाटली का? येतोच का शिवायला? संत्या थांब ए, तू थांब, पळू नको थांब. काय लागला ते? अरे मी काय केलं तुला? जागी कसा मॅकट? अयो ए कांत्या, आले रागत रे. कशाला शानपट्टी करायची? आईला डाव उलटा पडला र. आईला वाटलं नव्हतं मला मी अशी हाणामारी करेल म्हणून. हे झालं येड. सम्या, ते सांगत्या संजीला प्रपोज करण्याच्या पहिले तू काहीतरी कर. नसता जाते बघ हातातून. आईला माझं काळीच लय दडदड उडायला लागले र. असं वाटतंय ना कवा पण फुटल. अरे लगा तुझी बोलाची फाट लागली, तू प्रपोज कवा मारणार? नाही झालं अजून थोडं. ए चालली बघ, बोलतास का?
ए संजू सम्या बिंदास बोल. आता जर नडला तर पुन्हा नाही भेटणार. मी आलोच बोलून. ए तू गप्र, मी आलो. ए चल. काय माहित. सम्याला तुला काहीतरी बोलायचंय. काय बोलायचंय? चल बघू. बघ की तू जाऊन ये. चल. अय अंजू तू थांब इथं. तू जाऊ ये. बोल, काय बोलायचं होतं? मी जे बोलायचं ते डोळ्यात डोळे घालून बोल. मी तुझ्यावर प्रेम करतोय. आय लव्ह यू. आईला अगं संजय थांब. चला बघू. सम्या काय झालं? का मारलं तिनं? सम्या तरी तुला म्हणलं होतं नको तिच्या नादी लागू. काय म्हणली रे ती? बोल, काय बोलायचं होतं? मी जे बोलायचं ते डोळ्यात डोळे घालून बोल. मी तुझ्यावर प्रेम करतोय. आय लव्ह यू. तुझी लायकी नाहीये. लायकी पैशांची नाही, लायकी शिक्षणाची. स्वतःकडे बघ आधी. तू काय विचार करून मला प्रपोज केलंस? मी एक शिकणारी मुलगी आहे आणि तू गावात कुत्रे भुकतात का? त्यांच्यातून तुझ्या काही फरक नाही. ते नुसते भुकतात आणि तू कोणाला पण आय लव्ह यू म्हणतो. तुझ्या लायकीची बघ एक आधी. माझी लायकी काढली ना तिनं. आता तिला दाखवतोच तिची लायकी काय ते. सम्या असला तसला विचार करू नको. कशी लायकी काढणार आहे तू? शाळेत येऊन माहित आहे ना शाळेत तुझं वाकड आहे. जाऊ दे, झालं गेलं, विसरून जा. हे खऱ्या हा अपमान विसरणार नाही आयुष्यभर. जर तिची लायकी काढायची असेल ना तर मला शाळेत यावंच लागेल. अरे तू आणि शाळेत येणार. सम्या तू जर शाळेत आला ना तरी तिची लायक काढू शकत नाही. सगळ्यात हुशार आहे ती शाळेत.
ती वेळच ठरवेल. नंदू, हॉस्पिटल के सामने खड़े होकर फूफू कर रहा है। बीवी बीमार है, अंदर है। क्या हुआ भाभी को? वही औरतों वाली बीमारी। औरतों वाली बीमारी? खर्चा इतना। सिगरेट कितने की? 10 रुपए की। 10 रुपए की? और जेब में कितनी पड़ी? एक और है। मरने के लिए तेरे पास पैसे हैं, लेकिन बीवी को मौत से बचाने के लिए पैसे नहीं है। क्या बक रहा है? ये देख, मौत लिखी है इस पे, मौत। और ये सैनिटरी पैड पे जिंदगी। हंस मत। 2 सिगरेट के पैसे से भाभी को ऐसी खतरनाक बीमारी जो महावरी के वक्त गंदा कपड़ा इस्तेमाल करने से हो सकती है, उससे बचा सकता है। और सिगरेट ना पीने से अपने आप को भी खतरनाक बीमारी से बचा सकता है। यानी कि मौत के पैसे से 2 जिंदगी खरीद सकता है तू, एक अपनी और एक अपनी बीवी की। सोच, अब हंस। हीरोगिरी ये पीने में नहीं है, ये देने में है। नाही आला. सम्या शाळेत येईल कर. आईला काय खरं वाटत ना त्याचं. कवा विसरून गेला असेल ती. आता येऊ का सर? कोण आहे तो? सर मी समाधान काळे. 10वीतच आहेस काय? सर त्यात ॲडमिशन आहे. बर, जा जाऊन बस. आणि रोज शाळेत येत जा. होय सर. हा, आता पुढे लक्ष द्या. बरं, काय होतं ऐका आपल्या गं, धड्याचं सम्या. नाव? तू खरंच आजी. आला की. तर वाटलं आपण नव्हतं आता येशील. बघूयात. माझी आजी जवळपास 5.5 उंचीची, रंगाने गोरी असूनही ऊन पावसाळ्यात राबलेली, नवऱ्यासोबत खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा हाकणारी, नातवांवर प्रेम करणारी, घराला संस्कार लावणारी, एकत्र कुटुंब पद्धतीचा आधारस्तंभ. सम्या, शाळेत आल्यावर कसं वाटायलंय? लय भारी वाटायले बघ शाळेत येऊन. अरे या जीवनात येऊन शहाणा शिकली तर काय घंटा जीवन जगला हुआ. हा, सम्या भावा, तुला शाळेत बघून लय भारी वाटाले. खरंच लागा, शाळेचा विषयच लय वेगळा. आता आल्यासारखा अभ्यास बी कर मग. आई ग, आज सूर्य कुठं उगवला म्हणायचं. ओ अण्णा, आता सूर्य माझ्यासाठी उगवलाय. सम्या बाळा, अरे तू अभ्यास करताना बघून लई बरं वाटतंय बघ. अण्णा, चहा आणू? आण आण. सम्या तुला? नका नका. आता चहाचं मध्येच काय काढलंस ग? हो, उठा तुम्ही, चहा पिऊन घ्या, त्याला करू द्या अभ्यास. कर बाळा, अभ्यास कर. हं. आई ग,